श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आपण सर्वजण नमन घेऊया. तरी नमनसाठी सर्वांनी आपला पाठीचा कणा ताठ करून सर्वांनी बसावं असं मी सर्वांना नम्र विनंती करतो. नमन माझे श्री सद्गुरुनाथा, कृपा करुणी मजा अनाथा, निरसली भवदुःख्यव्यथा, त्वत्काळ तुझिया प्रसादे. अनंतवाणी अनंत ध्यास, वृथा संदेह या जीवास, पारक बोध करुणिया खास, मुक्त केले बंधनी. तुझे स्थितीचा विचार, वदवी जीवा नित्यसार. इतुकी कृपा करी मजवर, जीवोद्धारा कारणे. बहुपकारांची तुरासी, ज्ञानबोध नित्य पाजिसी. जवळीच ठेवी अनंतासी, कर जोडुनिया विनवितो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. पहा सज्जनो, आज आपल्या या खोगदूर गावाचं नावच आहे खो ग दूर. खो म्हणजे खो दिला पाहिजे. आणि कशाला खो दिला पाहिजे तर त्यांनी मनात ठेवलं ग. ग म्हणजे गर्व. गर्व म्हणजे अभिमान, अहंकार. ज्यानं गर्वाला खो दिला त्यांचा अहंकार दूर गेला. आणि तुका म्हणे, ज्याचा अहंकार गेला तो देव झाला. म्हणून या खोगदूरवासी सर्व देवांनी हा कार्यक्रम ठेवला खोगदूरवासियात. आणि हे पंचक्रोशीतील मंडळी आली, ज्यांना ज्या गोष्टीची आवड असते मित्र हो, किंवा आपले गुण जर समान झाले तरच आपलं त्यांच्याशी पटते. म्हणून आपण सर्वजण इथं आलो, अतिशय भाग्यवान आहात. आणि म्हणून देवाचा न्याय जगी यावा, तरीच मिटेल दुःख गवगवा. देव कोणते? पहा, सद्गुरु नानाजी महाराज, वैराग्यमूर्ती वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, ज्यांनी आपल्याला मानवतेची महान शिकवण दिली. आमची सद्गुरु माऊली श्री अनंत महाराज, आपले सर्वांचे लाडके बाजीराव महाराज, अशा प्रकारे हे जे संत आहे, या संतांचा न्याय, या देवाचा न्याय आपल्या जीवनात यावा म्हणून हा आपला कार्यक्रम खोगदूरवासियांनी अतिशय सुंदररित्या हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपल्याला सर्वांना माहीतच आहे. सकाळी अतिशय सुंदर असे कार्यक्रम झाले. काशीनाथ भाऊ क्षीरसागर, आमचे भास्कर भाऊ पारकी अतिशय पारक ज्ञान दिलं. विष्णू भाऊ आणि पांडुरंग भाऊ जुनारकर, पांडुरंग भाऊ तर पांडुरंगाले पांडुरंगाच्या भेटीसाठी आम्हाला पंढरीला नेलं, आपल्याला सर्वांना माहीतच आहे. यानंतर अतिशय सुंदर असे कार्यक्रम यानंतर राहतील. आणि आपल्याला माहीतच आहे, अतिशय सुंदर राष्ट्रसंतांचा ग्रंथ आहे ग्रामगीता. ज्यांनी राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेत म्हटलं आहे, ग्रामगीता माझे हृदय. माझं हृदय कोणतं आहे? ग्रामगीता. त्यात बसले सद्गुरु राय, बोध त्यांचा प्रकाशमय दीपून टाकील सर्वांसी.
या अशा ग्रामगीतेतील आताच आमच्या सुरेश भाऊंनी अध्याय क्रमांक 37 मधली 4 नंबरची ओळी घेतली. अतिशय सुंदर ग्रंथ आहे आत्मानुभव. कोणता ग्रंथ? ग्रामगीता 37व्या ग्रंथातली अतिशय सुंदर अशी ओळी घेतली. करणी करिता विवेकपूर्ण नरची होई नारायण. अतिशय सुंदर ग्रंथ आहे मित्र हो. आणि आपल्याला जाताना शेवटचा संदेश आपले जे सर्वांचे लाडके होते माधव भाऊ त्यांनी दिला, ग्रामगीता वाचा बरं का. आपल्याला जर आपल्या जीवनाचं कल्याण करायचं असेल मित्र हो, तर खरोखर देवाचा न्याय जर जगात आणायचा असेल तर ग्रामगीता यासारखे किंवा अनेक असे पवित्र ग्रंथ आहेत, ते ग्रंथ वाचणं अतिशय गरजेचं आहे. आणि ते जर आपण वाचले तर आपल्या जीवनात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या सर्व संतांना, सद्गुरू माऊलींना आणि आपण उपस्थित असलेल्या सर्वांना नतमस्तक होऊन मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या ग्रामगीतेत म्हणतात, साधना माझी उत्तम साधन, साधना माझी उत्तम साधन, सुसंस्कारे तयार करावे मन, सेवा मार्गी मनी घुसून सर्व लोकांच्या. मित्र हो, राष्ट्रसंत आपल्या पवित्र ग्रंथात म्हणतात की ज्याला राष्ट्रसंतांनी संजीवनी बुटी म्हटलं, त्या ग्रंथात राष्ट्रसंत म्हणतात की साधना माझी उत्तम साधन. अनेक साधना आहेत, परंतु मानवी जीवनाचं कल्याण करायचं असेल, मानवाचा उद्धार करायचा असेल तर कोणतं साधन घ्यायचं? राष्ट्रसंत सांगतात आपण करतो भजन, कीर्तन, प्रवचन. आताच सामुदायिक प्रार्थना इथं झाली, अतिशय सुंदर अशी प्रार्थना झाली, सामुदायिक प्रार्थना. पण सामुदायिक प्रार्थना झाली, परंतु सामुदायिक प्रार्थनेतलं तत्वज्ञान आपल्याला सांगितलं उदार महाराजांनी. अतिशय सुंदर विवेचन केलं त्यांनी. अज्ञानामुळे विकार माजती, अज्ञानेच लाभते कुसंगती, अज्ञानेच दुरावते प्राप्ती, सत्य स्वरूप देवाचे. मित्र हो, आपल्याला सत्य स्वरूप देवाची जर आठवण करायची असेल तर ही प्रार्थना कशी झाली पाहिजे? राष्ट्रसंत म्हणतात, मनी रंगवा ही प्रार्थना. आपल्या मनात ही प्रार्थना रंगली पाहिजे. तन मन करी ही प्रार्थना, जीव प्रार्थना, शिव प्रार्थना. जीव झाली पाहिजे प्रार्थना, शिव झाली पाहिजे. प्रत्येक श्वासी प्रार्थना. कशी प्रार्थना असली पाहिजे? आचार तोही आचार सगळा प्रार्थना. आचारात आपल्या प्रार्थना उतरली पाहिजे. म्हणूनच राष्ट्रसंत म्हणतात की हे प्रार्थना गुरुदेव सेय स्वर्ग सम संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो. परमार्थमय व्यवहार केव्हा होईल? ही प्रार्थना ज्या वेळेस आपल्या मनात, ज्या वेळेस आपल्या अंतकरणात रुजेल, प्रत्येक श्वासात. म्हणून राष्ट्रसंतांनी म्हणतात, चंचल मन को बुद्धि विचारक शुद्धि सततई करना है. आणि ओहम सोहम श्वास से अपनी, ओहम सोहम श्वास घेणे, श्वासवर लक्ष ठेवणे, एवढंच राष्ट्रसंतांचा उद्देश नव्हता. प्रत्येक आपल्या श्वासातून किंवा प्रत्येक आपण जे कर्म करतो, प्रत्येक जे आपलं काम राहते, ते काम कसं झालं पाहिजे? प्रार्थनेसारखं. उत्तम कार्य घडावे पूर्ण गती, म्हणूनच प्रार्थना देवाची. प्रार्थना कशासाठी करायची आहे? की आपल्याला ते दिवसभर आपण 24 तास काम करतो, दिवसभर जे 24 तास काम करतो, त्या 24 तासात निरंतर आपण ते श्वास, म्हणजे श्वासवर लक्ष ठेवणे नव्हे, तर प्रत्येक श्वासाचं जे आपण कार्य करतो ते सेवामय कार्य झालं पाहिजे. म्हणून साधना माझी उत्तम साधना. प्रत्येक साधन आहे, आणि हे साधन आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं प्रार्थना. सत्तेचं विकेंद्रीकरण केलं महाराजांनी. पहा, प्रयत्नवाद, प्रारब्धवाद अतिशय सुंदर ग्रंथ आहेत राष्ट्रसंतांचे, सुंदर असे अध्याय आहेत राष्ट्रसंतांचे. तर या त्या अध्यायामधून
राष्ट्रसंतांनी पहा हे सामुदायिक प्रार्थना आपल्यासाठी आणलं, साधनेचं विकेंद्रीकरण केलं. साधना सर्व लोकात आली पाहिजे. प्रयत्न करा, तुम्ही प्रयत्न केले समजा, प्रार्थना रोज केली, जीवन बदलून जाते. पण त्या प्रार्थनेचा प्रत्येक ओवीचा अर्थ आपल्याला आला पाहिजे. त्याचं आपण केव्हा येईल, आपण प्रार्थनेत पहिल्यांदा आलो पाहिजे. प्रार्थनेत आल्यानंतर त्या प्रार्थनेत काय लिहून आहे त्याच्यावर जर चिंतन मनन झालं, अतिशय सुंदर अशी प्रार्थना आहे. हर इंद्रिय को ताब कर हम वीर हो अति धीर हो. इंद्रियाचा ताबा आहे का आपला, इंद्रियाचा ताबा? परंतु खरोखर जर याच्यात आपण राहिलो, हर इंद्रिय को ताब कर. आपण आता जेवण केलं, अतिशय स्वादिष्ट जेवण होतं, तर आपला इंद्रिय निसटलं तर एक कोर जास्त पोळी घेतली आपण, इंद्रियाचा ताबा निसटला. बोलताना आपल्या एखादा शब्द जर घसरला माणूस, तर पहा अतिशय सुंदर असं हे राष्ट्रसंतांनी प्रार्थना अष्टक आपल्यासाठी दिलेलं आहे. म्हणून मित्र हो, हे प्रार्थना आहे, हे जे संतांचं वाङ्मय आहे, सर्व संतांचं अतिशय छान आहे. म्हणून साधना माझी उत्तम साधना प्रार्थना आहे. आज आपण सद्गुरू श्री अनंत महाराजांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी आलो. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या ग्रामगीतेत म्हणतात, कीर्तन म्हणजे काय? मानवतेची जागवाया शिक्षण. मानवता जागली पाहिजे आपल्याला. म्हणून राष्ट्रसंत म्हणतात, मानव बने सबका दिल, मानव बने सबके ही दिल. आपलं हृदय, आपल्या हृदयात मानवतेचे गुण आले पाहिजेत. मानवता आपल्या पूर्ण भिनली पाहिजे. 24 तास मानवाने मानवासी माणसाप्रमाणे वागलं पाहिजे. परंतु मित्र हो, आपलं शरीर आहे, आपल्याला दिसते, नरदेह मिळाला, अनेक जन्माच्या पुण्याईनं आपल्याला नरदेह मिळाला, आपल्याला माहित आहे सर्वांना. पण ह्या नरदेहाचा हाडा मासाचा नरदेह आहे, याचा जर योग्य वापर केला आपण तर हा कल्याणाच्या मार्गाने नेऊ शकते. परंतु याचा जर आपण योग्य वापर केला नाही तर विकाराकडे, विनाशाकडे हे नेऊ शकते. म्हणून हे जे मानवतेचे गुण सांगितले संतांनी, ते मानवतेचे गुण आपल्यात आले पाहिजे. त्याच्यासाठी हा कार्यक्रम आहे. जगाचा न्याय इथं आपल्याला उतरावा लागेल. कीर्तन आहे, भजन आहे, भजनाची परंपरा राष्ट्रसंतांनी लावून दिली. अतिशय सुंदर असा कार्यक्रम आहे. या साधना माझी उत्तम साधना मित्र हो, सर्वात उत्तम जर आहे आणि सर्व जर हे जर करायचं असेल तर राष्ट्रसंत म्हणतात, सुसंस्कारे तयार करावे मन. कशासाठी आहे सर्व? कीर्तन, भजन, प्रवचन किंवा आपल्या घरी आपण वेगवेगळे कार्यक्रम करतो, हे सद्ग्रंथ वाचन करतो, सत्संग करतो. या सर्व सत्संगाचा, सद्ग्रंथाचा उद्देश काय आहे? की सुसंस्कारित आपलं मन झालं पाहिजे. तर मन कसं आहे तर सद्गुरू कबीर साहेबांनी आपल्या बिजक नावाच्या 39व्या ओवीत सांगितलं, जो मोदाद शमशानशील सबे रूप शमशान. जो मोदाद शमशानशील सबे रूप शमशान, कहीं कबीर व सावच की गती तप की दे की भुकान. अतिशय सोपी ओवी आहे, फक्त 1-2 शब्द कठीण जातील. जो मोदाद, मोदाद म्हणजे स्फटिक पत्तर, शमशान म्हणजे सारखा. जो मोदाद शमशानशील सबे रूप शमशान, कहीं कबीर व सावच. सावच म्हणजे कुत्रा. सावच की गती तप की दे की भुकान. मन जसं स्फटिक पत्तर, स्फटिक पत्तर कसा राहते? आरशासारखा स्वच्छ. त्यामुळे आपण समजून घ्यायचं की आरसा, आरशात आपण जशी प्रतिमा पाहू, आपण जसं आहो समजा तसंच आरशात दिसते. आरशात जर आपण लाल कलरचा धरला तर आरशात कसं दिसेल? लाल. पिवळा धरला तर कसं दिसेल? पिवळा. जसं रूप आहे आपलं तसं आरशात दिसेल मित्र हो. जसं आहे तसं. आपल्याला सर्वांना माहित आहे, आपण लहानपणी यात्रा नाहीत, यात्रेत जात होतो आणि यात्रेत ते लहान लहान चष्मे भेटत आपल्याला, आणि ते कसे राहत? लाल
हिरवे, पिवळे, वेगवेगळ्या रंगाचे, ज्याला जसं वाटलं तसं दिसे. आपण लाल जर चष्मा घातला, समजा कापड काय आहे त्याच्यावर, त्या प्लॅस्टिकचा कापड, तो जर आपण ते लाल कलरचा घातला तर कसं दिसे आपल्याला जग? लाल. पिवळा जर घातला तर आपल्याला कसं जग दिसे? पिवळं. जसा आपण दृष्टी, जशी दृष्टी तशी सृष्टी. तर मन तसंच आहे. म्हणून आपल्या मनात, आपलं जे मन आहे ना, ते आपल्या मनाला सुसंस्कारित करायसाठी हे गाणं होतं मग पहिले, कोरा कागज था ये मन मेरा. हे मन कसं आहे? कोरा आहे. जसं तुम्ही त्याच्यात टाकाल, जसं बी लावलं आपण, तसंच आपल्याला फळ मिळेल मित्र हो. म्हणून जसं आपण मनावर संस्कार घालू, आता तुम्ही इथं मनावर संस्कार घातले, किती भाग्यवान लोक आहे. आमच्या रमाकांत भाऊचं, सद्गुरू श्री अनंत महाराजांचं कीर्तन ऐकून आपल्या विचारात, तुमच्या मनात परिवर्तन होऊ शकते. आणि मनात जे आहे चांगले विचार झाले पाहिजेत ना. तर जशी दृष्टी असेल तशी सृष्टी आपली झाली पाहिजे. तर आपली दृष्टी कशी झाली पाहिजे? कल्याणकारी, कल्याण मार्गाने झाला, सुसंस्कारित मन झालं पाहिजे. की ज्या मनामुळं, मन कसं झालं पाहिजे? निर्मल. मन कसं झालं पाहिजे? निर्मल झालं पाहिजे. मन पवित्र झालं पाहिजे. याच्यासाठी सगळ्या उठाठेवी आहेत. कीर्तन आहे, भजन आहे, साधनं, सगळेच. कोणतंही जे साधन आहे, आपण घर बांधतो कशासाठी? सुखा समाधानानं आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे, जीवनात राहता आलं पाहिजे. म्हणून साधना माझी उत्तम साधनं, आणि सुसंस्कारे तयार करावे मन. कसं? मन सुसंस्कारित झालं तर मग आमचे टेलर साहेब म्हणतात, मग सुसंस्कारित झालं तर कुणीकडे राहीन? राष्ट्र. आपल्या कबीर महाराजांनी ओवी सांगितली, असुन्न तकत अडी आसना पिंड झरोके नूर. मग तुम्हाला त्याच्यातला नूर दिसेल. पण केव्हा नूर दिसेल? मन काय झालं पाहिजे? पहिल्यांदा निर्मळ. नूर म्हणजे देव. काय? तुझं आहे तुझं पासी, परी तू जागा चुकलासी. आपलं मन जर निर्मल झालं, मन जर पवित्र झालं, म्हणून असुन्न तकत अडी आसना पिंड झरोके नूर. नूर आहे. कुठं आहे? राष्ट्रसंत म्हणतात, स्वरूप म्हणजे अखंड स्थिती, जी आत्म्याची सहज गती, ना कृती ना विकृती, स्वरूप माझी. पण केव्हा होईन हे देवत्वाची ज्योत पाहा लागेन आपल्याला. कुठं आहे स्वरूप? आपलं आत्मस्वरूप कुठं आहे? देवत्वाची ज्योत दीप्तिमान, परी आवरण पडले मलिन, ते साप करावयासी प्रयत्न, म्हणती साधन त्या लागी. म्हणती साधन, त्याच्यासाठी साधन करायचं आहे. देवत्वाची ज्योत पाहायची आहे आपल्याला. ऐसे साधन निमित्त मात्र, स्वरूप असे एकची सर्वत्र. अनुभव आणि वृत्ती पवित्र करणे अतिशय गरजेचं आहे. अनुभव आणि वृत्ती पवित्र, हे ती सूत्र उन्नतीचे. उन्नतीचं जर सूत्र कोणतं असेल तर अनुभव. म्हणून आमचे सद्गुरू अनंत महाराज आपल्याला अनुभवाचे बोल सांगतात. मित्र हो, कसं वागायचं, कसं जीवन जगायचं. अतिशय सुंदर आणि सोप्या सोप्या उदाहरणं देतात. एक उदाहरण महाराजांचं सांगतो. महाराजांना मी विचारला होतो, महाराजांना आपल्याला क्रोध येते, तर क्रोधाचा आवर कसा घालायचा? महाराजांनी सुंदर उदाहरण सांगितलं. क्रोध येते ना, हो ठीक आहे. महाराज म्हणते, आपण चुलीत अग्नी करतो, माहित आहे सर्वांना. चुलीत अग्नी करतो आणि त्या अग्नीचा वापर आपण पूर्ण घरासाठी, स्वयंपाक करण्यासाठी करतो. सर्व घर चांगल्या प्रकारे अन्न शिजून झाल्यानंतर सर्व घर आनंदानं त्या अन्नाचं प्राशन करतात. कधी? चुलीत अग्नी होता तेव्हा. आणि तोच अग्नी जर घरभर पसरला तर घराची काय करून टाकते? राख रांगोळी केल्याशिवाय राहत नाही मित्र. राख रांगोळी करून टाकते तोच अग्नी. त्याच अग्नीचा सदुपयोग केला तर तेच आपल्याला चांगलं समाधानानं जीवन जगता येते. त्याचप्रमाणे
क्रोध आहे आपला. क्रोध जर आपण आपल्या आतच ठेवला, आत, बाहेर नाही येऊ दिला, बाहेर जर आला तर अग्नी जसा राख करून टाकते मनुष्याच्या जीवनात, तसा क्रोध सत्यानाश केल्याशिवाय की राहत नाही. म्हणून त्याला काय करा, नियंत्रणात ठेवा. मग महाराज म्हटलं नियंत्रणात, हे तर कठीण भाषा झाली जराशी, आम्हाला सोप्या भाषेत सांगा याच्यापेक्षा. महाराज म्हणतात, सोपं उदाहरण करून सांगतात महाराज. आपल्या घरात बीळ राहते आणि त्या बिळात काय राहते, उंदीर. आणि मग उंदीर आहे तर मग आपण काय पोसायचं, मांजर पोसा म्हणा. मांजर जर पोसली तर उंदीर काय राहील, बिळातच राहील, तिथंच हालचाल करेल, पण बाहेर येईल का, त्याला माहीत आहे. तसंच क्रोध आला तर तिथंच राहू द्या आतमध्ये, त्याला बाहेर नका येऊ देऊ. मांजर पोसा, मांजर पोसेल. मांजर आपण पोसली, काही दिवस पोचावं लागेल मांजर. तसे सद्गुण आपल्याला अंगी बाणा लागतील. बाहेरचं जग काय तुम्हाला माहीतच आहे, पेटल हे चौगळून आग लागली, सगळे इकडून पेटूनच आहे, सगळे आग लागून आहे. तर अशा प्रकारे जर आपण ते मांजर पोसली, काही दिवस पोसा लागेल. सद्गुण आपल्याला तसे काही दिवस परिपक्व होईपर्यंत जर पोसले तर मग काय होईल, महाराज म्हणतात उंदीर पर्याय शोधेल तिथून उंदीर निघून गेल्याशिवाय की राहणार नाही. मित्रो, तिथून मग उंदीर काय होईल, निघून जाईल. तसेच हे जे सर्व विकार आहे, आपले षड विकार आहे, षडरिपू आहे, सगळे कसे आहे, महाभयंकर आहेत. आणि याला संयम पाहिजे, सहनशीलता पाहिजे, नम्रता पाहिजे, विवेक पाहिजे, विचार पाहिजे, दैवी संपत्तीचे सर्व गुण जर आपण उतरले. म्हणून आता भाऊन आमच्या ओवी घेतली, करणी करता विवेकपूर्ण. करणी करा ना, करणी करण्यासाठी का स्वतंत्र आहो. आणि स्वतंत्रतेनं जर आपण करणी केली, खरोखर मनावर घेतलं तर आपण इथं आलो, मनावर घेतलं तर आपण करू शकतो. कारण मनुष्य देह स्वतंत्र भूमिका आहे, इतर देह कसे आहे, भोग भूमिका आहे. मनुष्य देहात आपण सर्व करू शकतो. म्हणून करणी करा, विवेकपूर्ण करणी करा. मानवाचे गुण, मानव बने दिल ही मेरा. माझं मन कसं बनलं पाहिजे, मानवासारखं बनलं पाहिजे. म्हणून सुसंस्कारित मन आपलं सुसंस्कारित करणं हे आपल्यावरच अवलंबून आहे. त्यासाठी काय करायचं, साधना माझी उत्तम साधना, सुसंस्कारित करावे मन. सेवा मार्गी मनी घुसून, सेवेत घुसा लागीन. काय या सगळ्यांना सेवा केली. आम्ही आता नोकरीवर आहो, आमची सेवा कोणती आहे, आमचे 33 वर्ष सेवा केली साखरकर सरांनी. सर झाले रिटायर, 33 वर्ष सेवा झाली. आम्ही अभिमानानं म्हणतो, किती वर्ष सेवा झाली, 33 वर्ष. खरोखर सेवा केली का, महिना झाल्यानंतर 1 तारीख आली की पगार कधी होते काय तर याची पाठ पाहत होतो आपण. ही सेवा नाही झाली मित्र हो, ही सेवा झाली का. पगार जर आपण घेत असेल तर काही सेवा नाही झाली, ते मोबदला आपण देतो तो व्यवहार झाला. सेवा केली कोणा, सद्गुरू अनंत महाराजांनी. त्यांनी आपल्यासाठी काय केलं, पूर्ण आपल्या सर्वस्वाचा त्यांनाही सुखाने संसार करता आला असता. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना सुखाने संसार करता आला असता. त्यानं काय केलं, सेवा. आपल्याला जरासं थोडंसं शेजारच्याला जर मदत करायची असेल तर आपण विचार करतो. राष्ट्रसंत म्हणतात, तूने सेवा ही न किया है, सुंदर दिखता ही तो क्या है. सुंदर दिसूनच काय फायदा, सेवा करा लागेल. सेवा नाही केली तर काहीच फायदा नाही. म्हणून सेवा केली. आपले तर गाडगे महाराज तुम्हाला माहीत आहे, मूर्तिमंत प्रतीक आहे आपल्या विदर्भाचं, अतिशय सुंदर. मी एवढं काम करीन, राष्ट्रसंत म्हणतात, मी वैराग्य मूर्ती गाडगे महाराज म्हणतात की मी एवढं काम करीन की न सांगताही माझं लोक ऐकतील.
एवढी आपली तयारी पाहिजे. दिवसभर काय होतं त्यांच्यासोबत, आणि जगण्यासाठी काहीतरी काय लागते, काय होतं त्यांचं ध्येय, हातावर मिळेल एवढी भाकर, हातावर मिळेल. सहज आपण दिवसभर जर कोणाचंही काम केलं तरी तेवढं मिळते. आणि मानवाची मर्यादा राखायची, त्यासाठी शरीरावर अंग झाकण्यापुरते कपडे, आणि 3.5 हात. आता तर किती एवढ्या जागा आहेत, समजा एवढे मंदिर आहेत आपल्यासाठी की कुठेही झोपता येते. खरोखर ह्या 3 गोष्टी, आणि याच्यापेक्षा जर महत्वाची गोष्ट पाहिजे असेल तर संत म्हणतात मनाची निर्मलता. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ह्या 3 गोष्टी आवश्यक आहे. त्याच्यापेक्षा सर्वात महत्वाची गोष्ट जर आपल्याजवळ पाहिजे असेल तर मनाची निर्मलता आपल्याला पाहिजे. आणि मनाची निर्मलता होण्यासाठी आपलं मन सुसंस्कारित झालं पाहिजे. सुसंस्कारित करणं मन अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी सेवा करायची आहे आपल्याला. आणि ती सेवा कशाची झाली पाहिजे, प्रत्येक कार्य प्रत्येक काम समर्पित भावनेनं करा. आपण प्रत्येक कार्य प्रत्येक क्षेत्रातलं, महाराज तर नेहमी सांगतात प्रत्येक क्षेत्रातला माणूस, प्रत्येक जण, शेतकरी असो, नोकरीवाला असो, व्यापारी असो, कोणताही, आणि केल्याशिवाय होतच नाही, केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. जसं आपल्याला जीवन जगण्यासाठी एखादा दुकानदार सकाळी जर 7 वाजता बसला तर संध्याकाळी 7 वाजताच दुकानातून खाली उतरते, आणि त्यावेळेसच 12 तास काम केल्यानंतर त्याच्याजवळ पैसा येते. तसा पैसा येते का? नोकरीवाला नोकरी करते, तेवढा तास नोकरी केली तरच पैसा मिळते. मित्र हो, हे तर जीवनाच्या कल्याणाचं काम आहे. हे जीवनाचं काय आहे? कल्याणाचं काम आहे. हे जीवनाचं कल्याणाचं जर काम करायचं असेल, आणि मानवी जीवनातच हे आपण करू शकतो मित्र हो. म्हणून हे जर करायचं असेल आपल्याला, हे करायचं. म्हणून प्रत्येक काम आहे, काम करण्याचे वेगवेगळे प्रकार आहे समजा, तर त्यापैकी चांगला प्रकार कोणता आहे, ते आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो. उदाहरणार्थ त्याला एक उदाहरण घेतो. एखादा आपल्याला ब्लँकेट घ्यायचा आहे समजा, थंडी वाजत आहे, थंडीचे दिवस आहे, आणि आपल्याला ब्लँकेट घ्यायचा आहे, तर 2-3 पद्धतीने घेणारे राहते. मला गरज आहे ब्लँकेट घ्यायची, तर मी काय करतो, चोरून ब्लँकेट घेतो. चोरतो कोणाचं तरी, अरे थंडी लागते, काय पर्याय, कष्टच नाही. आता भाऊ सांगितलं, कष्टच नाही करायचं, कष्ट करणे नाही अंगी, मग काय करते, त्याला चोरीचा पर्याय राहते. दुसरा काय करते, मागते. समजा एखादा द्या हो टेलर भाऊ, तुमच्याकडे आहे जास्तीचे तर आम्हाला द्या. मागणारा कोण आपल्याला माहीतच आहे. मागणारा कोण, आपल्या दारावर राहते. तो दारावर कोण राहते, भिकारी, मागणारा. आणि तिसरं, इमाने इतबाराने कष्ट करते, काम करते, आणि पैसे कमावते. 1-1 रुपया जमा करून तेवढी पुंजी जमा करते, आणि तो खरेदी करते. काम करण्याचे प्रकार पहा. यानंही ब्लँकेट घेतलं, दुसऱ्याने ब्लँकेट घेतलं, तिसऱ्या नाही. एकानं ब्लँकेट कसं घेतलं, चोरी करून घेतलं. चोरी करून ब्लँकेट घेतलं, पण काय झालं, वरून गरमी होत होती, पण आतून काय, मनात काय लागली, थरथर थरथर काप सुरू झाला, मनात थंडी लागत राहिली. अरे हे काही चांगलं झालं नाही, असं मी करायला नव्हतं पाहिजे. त्याचंच मन, आपलंच मन. सांगायचं तात्पर्य काय, जर आपण वाईट काम केलं, वाईट जर काम झालं, तर आपलंच मन, आपलंच अंतकरण आपल्याला ग्वाही देते की नाही हे वाईट काम झालं. आणि दुसऱ्याला मागून जर आपण केलं, दुसऱ्याला मागून केलं, समजा दुसऱ्याच्या दारात उभं राहिलो, रावण दुसऱ्याच्या दारात उभा राहिला, सीतेच्या दारात ज्या वेळेस उभा राहिला, तर रावण आपलं जे स्वतःचं स्वरूप होतं ते बदलून तिथं उभा राहिला. आणि शेवट रावण दुसऱ्याच्या दारात उभा राहिला. दारात उभा राहणार आपल्याला माहित आहे भिकारी. आणि शेवट भिकाऱ्याची गती कशी झाली मित्र, शेवट अंत कसा झाला, वाईट असा अंत होते. म्हणून कर्म जर चांगलं केलं, उचित कर्म जर केलं, त्यासाठी आपलं मन सुसंस्कारित करणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी इमानदारीनं मिळवलेला पैसा जीवनासाठी काहीच नाही लागत. नाहीतर आपण हे जे धन आहे, धन
मालमत्ता पैसा ज्याच्यासाठी आपण धडपड करत आहोत, एवढी मोठी खूप धडपड करत आहोत, हे काही येत नाही.